महाराष्ट्रातील जनता विशेषतः विदर्भातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी यांचे ज्वलंत प्रश्न तसेच वाढती बेरोजगारी, महागाई, शेती विषयक प्रश्नांवर शासनाची उदासीनता यासारख्या अनेक विषयांवर सर्वसामान्य नागरिकांशी चर्चा करण्यासाठी, त्यांची थेट भेट घेण्यासाठी आम आदमी पक्षाचे पदाधिकारी झाडू यात्रेच्या माध्यमातून गावोगावी जाऊन नागरिकांची भेट घेणार आहेत। झाडू यात्रा ही सेवाग्राम वर्धा येथे महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनी म्हणजेच 2 ऑक्टोबर रोजी सुरू होऊन ही विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यातील विविध ठिकाणावर सभा व रॅलीचे आयोजन केले आहे। आम आदमी पक्षाची झाडू यात्रा ही 2 ऑक्टोबर पासून सुरू होऊन संपूर्ण विदर्भाचा दौरा करीत 11 ऑक्टोबरला चंद्रपूर राजुरा येथे समापन करण्यात येत आहे। या दरम्यान सर्वसामान्यांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या या थेट पक्षश्रेष्ठींना पाठविण्यात येईल। महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती ही सर्वसामान्यांना धोका देणारी आहे। सर्वसामान्यांचा या राजकारण्यांवर अविश्वास निर्माण झाला आहे। एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवून एकत्र येणारे हे नेते यांना जनतेच्या प्रश्नांचा मात्र विसर पडलेला आहे। त्यांच्या याच प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम आदमी पक्षाची झाडू यात्रा आयोजित केलेली आहे। या यात्रेत मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे। संपूर्ण यात्रेमध्ये आम आदमी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी गोपाल इटालिया, गुजरातच्या यशाचे शिल्पकार पक्षाचे युवा नेतृत्व, त्याचबरोबर राज्य संघटक संदीप देसाई, अजित फाटके, मनीष मोडक, भूषण ढाकुलकर यांच्या उपस्थितीत होणार आहे। पत्रकार परिषदेमध्ये आम आदमी पार्टीचे अमरावती शहराध्यक्ष डॉक्टर पंकज कावरे, मंत्री डॉक्टर प्रवीण बारंगे, जिल्हाध्यक्ष इंजिनियर सुभाष गोहत्रे, युवा आघाडी अध्यक्ष नागेश लोणारे, उपाध्यक्ष प्रमोद कुचे यांनी माहिती दिली आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट मनीष दामोदरराव मोडक, राज्य संघटक आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य। आज अमरावती येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे। पत्रकार परिषद करण्याचा उद्दिष्ट हा आहे की आम आदमी पक्ष महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भातील पूर्ण 11 जिल्ह्यामध्ये झाडू यात्रेचं आयोजन करत आहे। झाडू यात्रेचं उद्दिष्ट असं आहे की महाराष्ट्रातील सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, बेरोजगारीचे प्रश्न, महिलांचे प्रश्न आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाचा महाराष्ट्र सरकारला विसर पडलेला आहे। आज महाराष्ट्रामध्ये सर्व राजकीय सत्ता मिळवण्यासाठी आपसात विरोधात निवडणूक लढणारे हे पक्ष मात्र आता एकत्र येऊन बसलेले आहेत। यांचा एकमेव उद्देश आहे की सर्वसामान्य जनतेची लूट करणे, त्यांना सुविधा न देणे। परंतु यावर आम आदमी पार्टी दिल्ली येथे शिक्षणावर 26% खर्च करणारी सरकार, आरोग्यावर खर्च करणारी सरकार आणि जनतेमध्ये सरकारची एक उत्तम प्रतिमा निर्माण अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली येथे केलेली आहे। या सर्व प्रक्रियेमध्ये महाराष्ट्रात मात्र आरोग्याची उदासीनता आहे। जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज आपण पाहतो शिक्षणाची दुरावस्था आहे, ग्रामीण भागामध्ये शिक्षण मिळत नाही। या सर्व गोष्टीसाठी आम आदमी पक्ष झाडू यात्रेच्या निमित्ताने अमरावती 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी सुरू करून ही यवतमाळ, बुलढाणा, अमरावती करत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक खेड्यांमध्ये रॅलीचे व सभेचे आयोजन करून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आम आदमी पक्ष करणार आहे। आपण सर्वांनी या सभांमध्ये दिनांक अमरावती येथे सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या दिनांक 6 ऑक्टोबर रोजी त्याच दिवशी अमरावतीला रॅलीचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे। आपण सर्व नागरिकांनी, आपल्या पत्रकार महोदयांनी आम्हाला या रॅलीमध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडत असताना सहकार्य करावे। धन्यवाद। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।